उद्योजक चषक 2026 मान्यवर आज उपस्थित आहेत आणि संपूर्ण सन्मान आम्ही अर्जुनदादा गोळे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत। येस दादा आपण सन्मान घेऊयात। मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय अनिलदादा गोळे साहेब यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल। विनंती करेल सन्माननीय अनिलदादा गोळे साहेब, विनंती करेल आपण या अर्जुनदादा गोळे साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान आम्ही घेत आहोत। सन्माननीय संजयजी गोळे साहेब, विनंती करेल दादा आपण या, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत। सन्माननीय संदेश दादा गोळे साहेब यांचा संजय दादा गोळे साहेब यांचा सन्मान घेतला जातोय। सर्व मान्यवरांचे आपण सन्मान घेणार आहोत, लगेच बक्षीस समारंभाकडे जाणार आहोत, जास्त वेळ अजिबात आपण घेणार नाही आहोत। सन्माननीय राजेंद्र दादा जाधव साहेब, विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान दादा आम्ही घेत आहोत। हा सन्मान घेतला जातोय। त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय सुदेश दादा गोळे साहेब, विनंती करेल आपलाही सन्मान आम्ही घेतोय। आदरणीय सुदेश दादा गोळे साहेब, आदरणीय सन्माननीय संतोष दादा गोळे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय। आदरणीय संतोष दादा, मी विनंती करेल आपण या, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत। सन्माननीय संतोष दादा गोळे साहेब, त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय सकाराम दादा गोळे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय। सकारामजी गोळे साहेब आपण या, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत। त्याचबरोबर सन्माननीय संतोष दादा गोळे साहेब, विनंती करेल आपण या, आदरणीय संतोष दादा गोळे साहेब, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत दादा प्लीज। संपूर्ण मान्यवरांचे जे अतिथी आहेत त्या सर्वांचा सन्मान आम्ही घेत आहोत, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। त्याचबरोबर संतोष दादा आमचे, आपणही या दादा संतोष दादा गोळे साहेब यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत। आदरणीय योगेश दादा कोंढाळकर देखील आज साहेब उपस्थित आहेत। योगेश दादा या, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत। सन्माननीय योगेश दादा कोंढाळकर साहेब या। सन्माननीय विनायक दादा चोरट साहेब, हे सर्व सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत। आमचे जे संपूर्ण मान्यवर VIP मान्यवर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्याचबरोबर काही आमचे स्पॉन्सर आहेत जे आज उपस्थित राहिले नाहीत, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। काही महत्त्वाचे सन्मान आपण करत आहोत। दादा मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित युवा सेना मुंबादेवी विभागचे संघटक, मुंबादेवी विभाग प्रमुख सहकार शिवसेना प्रणित सन्माननीय आर्यनजी नवनाथ
महांगडे यांचाही सन्मान इथे केला जातोय. थँक्यू सो मच आर्यन दादा, आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात. दादाच्या पाठीशी नेहमी ताकदीनं उभे राहणारे मित्रपरिवार आहेत. त्याचबरोबर दादा मी विनंती करेल, अर्थातच पेशवाई साडी सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय युवा उद्योजक राहुल दादा भनगे साहेब यांचाही सन्मान आम्ही इथे करू इच्छितोय. युवा उद्योजक श्री पेशवाई साडी म्हणजे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक स्त्रीची आवडती पेशवाई साडी, त्या पेशवाई साडीचे वाशीचे सेंटरचे प्रोप्रायटर आहेत राहुल दादा, त्यांचा इथे सन्मान घेतला गेला. आदरणीय प्रकाश दादा गोळे साहेब विनंती करेल आपण या. सन्माननीय संदीप दादा धनावडे साहेब विनंती करेल आपण या. आपलाही सन्मान आम्ही संदीप दादा घेत आहोत. सर्व सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये, सर्व मान्यवर आपण सर्व महत्त्वाचे आहात. तुम्ही सर्व अर्जुन दादांच्या पाठीशी ताकदीनं उभे राहता. सपोर्ट तुम्हा सर्वांचा असतो, खारीचा वाटा तुम्हा सर्वांचा असतो. यासाठी आपल्या सर्वांचं सन्मान करणं हे कर्तव्य आहे. त्याचबरोबर आदरणीय प्रकाश दादा गोळे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय. मी विनंती करेल सन्माननीय अमित दादा वाडकर, अमित दादा प्लीज आपण या. आज त्यांचा चिरंजीव देखील आलेला आहे. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी तो लहानगा आज आला होता. खूप स्वीट अँड क्यूट. वेलकम. लहान मुलांचे पाय मैदानामध्ये दिसणं हे चांगलं आहे. मोबाईलच्या पबजीमध्ये असण्यापेक्षा ते मैदानामध्ये असावेत. खूप छान. त्याचबरोबर सन्माननीय महेश दादा गोळे साहेब यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय महेश दादा गोळे साहेब या, आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. दादा वेलकम. महेश दादा आपलाही सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय महेश दादा यांचाही सन्मान इथे केला जातोय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर सन्माननीय प्रकाश दादा, प्रशांत दादा गोळे साहेब यांचाही सन्मान केला जातोय. प्रशांत दादा आपण या. सन्माननीय सूरज दादा चोरट, मी विनंती करेल सूरज दादा आपण या. आपलाही सन्मान आम्ही करतोय. सूरज दादा चोरट आपलाही सन्मान इथे घेतला जातोय. प्लीज या. सन्माननीय अमोल दादा भनगे साहेब, अमोल दादा या. मी विनंती करेल आपलाही सन्मान आम्ही घेतोय. प्लीज सर्व मित्र परिवार. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय सुनील दादा वाडकर साहेब, त्यांचाही सन्मान आम्ही शैलेंद्र दादा जाधव साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. शैलेंद्र दादा या. शैलेश दादा आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दादाच्या पाठीशी उभे राहणारे हे सगळे व्यक्तिमत्व आहेत. शैलेश दादा यांचाही सन्मान इथे घेतला जातोय. थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी मी कालही उल्लेख केला होता की या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष, 5 वर्ष आपण पाहिलं तर 6वं वर्ष या स्पर्धेचं. पण दादाच्या पाठीशी अगदी सावलीप्रमाणे असणारा त्यांचा एक सहकारी, जो समालोचक, यूट्यूब, अंपायर या सगळ्या गोष्टी बुक करणं ही जबाबदारी त्याची असते. आणि ती सगळी जबाबदारी पूर्णपणे पार करणारा अतुल चव्हाण यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत. अतुल दादा या. आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. खूप छान. सहकारी असावा, असा असावा जो नेहमी सुखादुखामध्ये सोबत असावा. अतुल दादा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर समालोचक असतील, अंपायर असतील, यूट्यूब असतील, या सर्वांना अगदी बुक करणं, स्पर्धेची हालचाल, कॉमेंटेटरसाठीचा नाश्ता, चेंडू सगळे उपलब्ध करून घेणं, या सगळ्या गोष्टींची काळजी या स्पर्धेसाठी अतुल दादाची राहिली. आमचे सन्माननीय सुनील दादा सदानंद वाडकर साहेब यांचाही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. सुनील दादा या. समालोचकांवरती भरपूर प्रेम ज्यांचं राहतं, समालोचकांची काळजी घेण्यासाठी देखील क्रिकेट वेडम व्यक्तिमत्व. वेलकम. वेलकम सुनील दादा, आपलाही सन्मान आम्ही घेतोय. आपल्या सर्वांचं सहकार्य असंच राहावं. या स्पर्धेसाठी ज्यांची ज्यांची मेहनत राहिली आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.
आकाश दादा आपलाही सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. आपलंही सहकार्य महत्वाचं आणि तुझा सन्मान सर्वांचा सन्मान झाला. तुझा सन्मान घेणं म्हणजे संपूर्ण मित्रपरिवाराचा सन्मान आम्ही तुझ्या माध्यमातून घेत आहोत. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल अर्थातच अतुल भालेकर कॅप्टन 26 अतुल भालेकर या. अतुल भालेकर आपला सन्मान इथे घेतला जातोय. संकेत कळंबे आयकॉन दाद्या सुशांत शिंदे आपण दोघांनी या. संकेत दादा या. सुशांत दादा आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच शिवा जाधव बॉस यांचाही सन्मान इथे केला जाईल. या बॉस या स्पर्धेसाठी मैदानासाठी महत्वाचं सहकार्य राहिला. अर्जुन दादाची स्पर्धा सुशांत दादा वेलकम. आयकॉन खेळाडू एक गाव 11 साठी खेळणारे खेळाडू जेव्हा आयकॉन म्हणून खेळत असतात त्यामागे असते मेहनत. सुशांतनं आजचा दिवस खऱ्या अर्थानं चांगला गाजवला. आयकॉन म्हणून त्याचं नाव घेतलं जातं आणि ही मेहनत सुशांतची. हॅट्स ऑफ सुशांत. खूप छान. यशस्वी प्रवास तुझा असाच चालत राहो. प्रत्येक स्वप्न क्रिकेटचंही पूर्ण होत राहो. खूप साऱ्या शुभेच्छा. शिवा जाधव बॉस या. आपलाही सन्मान आम्ही करू इच्छितोय. संकेत दादा कळंबे आपण असाल तर संकेत दादा या. आपलाही सन्मान आम्ही करू इच्छितोय. शिवा जाधव बॉस या स्पर्धेसाठी ग्राउंडसाठी मैदानासाठी डीजी अद्वैत चे ते ओनर आहेत. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. पृथ्वीराज यादव आपण या. आपलाही सन्मान आम्ही करू इच्छितोय. आयकॉन खेळाडू या सर्व आयकॉन्सचा सन्मान केला जातोय. येस या. त्याचबरोबर पृथ्वीराज यादव सोनू खूप कमी काळामध्ये याही खेळाडूंना आपलं नाव चमकवलं. आयकॉन लेवलला हे खेळाडू दिवस रात्र क्रिकेट खेळत राहिले. त्याचबरोबर आणखीन एक मास्टर माइंड खेळाडू जयराज दादा. विनंती करेल जयराज दादा आपण या. आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. कित्येक वर्षांचा खेळ या सर्व खेळाडूंचा राहिला आणि आज हे प्राऊड आहेत. खूप छान. जयराज दादांचा सन्मान आम्ही करू इच्छितोय. क्रिकेटसाठी भरपूर काही या खेळाडूंनी दिलंय. आपल्या वेळेपासून आपलं सर्व काही क्रिकेटसाठी या खेळाडूंनी दिले आणि एक महत्वाचा सन्मान जयराज दादा आपण इथेच थांबा. अर्थातच हा सन्मान वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचा एक सन्मान यावेळी केला जातोय. जयराज दादा आपण या. तो सन्मान स्वीकारायचा आहे. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन प्रवीण दादा सचिन दादा वाडकर. वाई पश्चिम भाग कोण आहे अध्यक्ष? संजय दादा वाडकर साहेब. संतोष दादा वाडकर साहेब. ते नेहमी असतं. त्याचबरोबर सन्माननीय नथुराम दादा वाडकर साहेब यांचाही सन्मान केला जातोय. आदरणीय नथुराम दादा वाडकर साहेब आपण या.
आपलाही सन्मान केला जातोय। त्याचबरोबर विनंती करेल सन्माननीय शांताराम दादा गोळे साहेब यांचाही सन्मान या अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय। आदरणीय शांताराम दादा गोळे साहेब, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभासाठी पुढे जातो। बक्षीस समारंभासाठी मी विनंती करेल अर्थातच निलेशजी मर्डेकर सर आणि त्याचबरोबर आमचा स्कोरर ज्याच्या माध्यमातून गेले 2 दिवस तंतोतंत स्कोरिंग केली, मारुती ढेबे यांचा सन्मान खास गावावरून आलाय। एक क्रिकेटमध्ये समालोचक घडले, खेळाडू घडले, अंपायर घडले, पण क्रिकेटमध्ये स्कोरर गुणलेखक देखील घडले गेलेत आणि मारुती गेले 2 दिवस गावावरून तो दाखल झालाय। सकाळपासून अगदी मॅच संपेपर्यंत तो एका जागी बसला, माहिती आम्हाला पोहोचवली। मारुती चुकला नाही म्हणून समालोचन चुकलं नाही, त्याच्यासाठी टाळ्या आल्या तर त्यालाही बरं वाटेल। एखाद्याच्या कलेचा नेहमी आदर करावा। आदरणीय विशाल दादा वाडकर साहेब यांचाही सन्मान केला जातो। विशाल दादा वैगावचे आमचे विशाल वाडकर आमचे वैगावचे समालोचक, या बाई विभागाचा आवाज आपण असाल तर या। सन्माननीय राजारामजी चोरट साहेब, राजारामजी गोळे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय। दादा या, थँक्यू सो मच। चुकून कोणाचं नाव सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करून पुढील समारंभाकडे आम्ही जातोय, म्हणजे बक्षीस समारंभाकडे जातोय। दादा कोण आहे, कोण नाही, घ्या ना, कोण आहे, काय नाव त्यांचं मला नाही बोल की। सन्माननीय शामराव पवार साहेब यांचाही मी इथे सन्मान करू इच्छितोय। थँक्यू आणि बक्षीस समारंभाकडे आपण लगेच जाणार आहोत। त्याचबरोबर 2 दिवस ज्यांचा आवाज आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये ऐकलेला, हा शब्द सुमनांच्या माळा गुंफत प्रेक्षकांना ज्यांनी मंत्रमुग्ध केलं गेली 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज आपण सन्मानित करूया। किरण मस्कर सरांचा या ठिकाणी सन्मान करूया। जिल्हा सातारा, तालुका पाठर आणि गाव मस्करवाडी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करूया। रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करूया। शब्द सुमनांच्या माळा गुंफत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा आवाज आणि या आवाजाचा या स्पर्धेमध्ये होतोय स्नेहपूर्वक, आणि हा सन्मान रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांच्या ठिकाणी होतोय स्नेहपूर्वक सन्मान। सन्माननीय पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज निलेशजी मर्डेकर सर यांचाही आपण सन्मान घेऊयात। माझा नको, माझा नको, सन्मान हा घेतलाच जाणार, सन्मान घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही आम्ही। शांत संयमी, जेवढा आवाज गोड तेवढा माणूसही गोड। समालोचन क्षेत्रामध्ये शांत संयमी जर समालोचक कोण असेल तर लेजंड समालोचक कोण असेल, अनुभवी समालोचक, आकड्यांचे जादूगर कोण असतील, ज्यांना आम्ही गुरुवर्य मानतो असे आमचे निलेशजी बर्डेकर सर। खूप छान, तुमचा सपोर्ट हा नेहमी असाच पाठीशी राहावा। बक्षीस समारंभाकडे आपण जाऊयात। कॉमेंट्री बॉक्समध्ये निलेश मर्डेकर सरांकडे जाईल आणि बक्षीस समारंभ लगेच तुमच्या समोर। दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न झालेली आहे। जिल्हा सातारा, तालुका वाई आणि कृष्णेच्या काठी बसलेलं गोळेवाडी गाव आहे आणि त्या गावचे यशस्वी उद्योजक अर्जुनदादा गोळे यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हे 6वं पर्व आहे। युवा उद्योजक हे या स्पर्धेचं शीर्षक आहे आणि याच नावाने ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा वाई तालुक्यामध्ये या क्रिकेट स्पर्धेने एक चांगली नावलौकिकता मिळवलेली आहे। अशी क्रिकेट स्पर्धा 6व्या वर्षामध्ये या ठिकाणी संपन्न होते आणि इथून पुढे आपण आता पुढील रूपरेषेकडे वळणार आहोत। जो खेळ तुम्ही 2 दिवसामध्ये केलेला आहात त्या खेळाचा आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे। अगदी अनेक महत्त्वाचा सन्मान JCC गोळेवाडीची जी संपूर्ण कमिटी आहे तुमच्या सर्वांच्या वतीनं एक सन्मान घेतला जातोय। ज्या व्यक्तीनं कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला घडवलं आणि स्वतःच्या नावासमोर युवा उद्योजक हे नाव आणण्यासाठी
खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मेहनत ज्यांची राहिली आणि त्यानंतर यशस्वी झाल्यानंतर खेळाडूंना व्यासपीठ भेटावं यासाठी स्पर्धेचं आयोजन गेली 5 वर्ष ज्यांच्या माध्यमातून केलं आणि हे 6वं वर्ष अर्थातच युवा उद्योजक सन्माननीय अर्जुन दादा गोळे साहेब यांचा सन्मान मी इथे करण्यासाठी विनंती करतो या जेसीसी संपूर्ण गोळेवाडी कमिटी या थँक्यू सो मच. हा सन्मान घेतला जातोय. मित्रांनो, ज्यांनी 2 दिवस या स्पर्धेतील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ दिलं, युवा उद्योजक हे नाव कमवण्यासाठी जी मेहनत ज्यांची राहिली त्यांच्या पाठीशी नेहमी आपण पाहिलं तर त्यांच्या आई, त्यांचे वडील, त्यांची पत्नी या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या खऱ्या अर्थानं सपोर्टनं आज युवा उद्योजक हे नाव अर्जुनदादा गोळे साहेब यांच्या पुढे लागलं गेलं आहे. इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. आणि 6व्या वर्षाचं आयोजन अप्रतिम त्यांनी नियोजन केलं. मॅनेजमेंट काय असते, आयोजन काय असतं याचं उदाहरण म्हणजे अर्थातच अर्जुनदादांची स्पर्धा. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. संतोष दादा आपला सन्मान, संतोष दादा विनंती करेल आपण या. संतोष दादा आपला सन्मान आम्ही इथे व्यासपीठावरती करत आहोत. या दादा आपला सन्मान इथे केला जातोय. थँक्यू. जाऊया बक्षीस समारंभाकडे. आता इथून पुढे आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. नामांकन आलेली आहेत आणि त्यांची अनाउन्समेंट आता आम्ही करत आहोत. आयोजन समितीने आता ही लिस्ट आमच्यापर्यंत सुपूर्द केलेली आहे. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6 संपन्न होत आहे आणि त्याच्यामध्ये काही सामनावीराचे पुरस्कार द्यायचे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामनावीराचा पुरस्कार आहे आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणारा CKM बोरगावचा खेळाडू आहे सुरेश वाडकर. या क्वार्टर फायनलच्या मॅचचा आपला सामनावीराचा पुरस्कार राहिलेला आहे. आपण या आणि तो पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करूया. सन्माननीय संतोष दादा गोळे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय. संतोष दादा गोळे साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय. सगळ्यांची लहान मुलं आज आलेत मैदानामध्ये. वा, म्हणजे खेळायला जात आहेत तर बारक्यालाही घेऊन जावा. खूप छान. क्रिकेट घराघरामध्ये पोहोचलंय, क्रिकेट गावागावामध्ये पोहोचलंय, क्रिकेट मनामनामध्ये पोहोचलंय आणि आज वडील त्यांचा छोटा चिरंजीव क्रिकेटसाठी मैदानामध्ये एकत्र दिसतात. खूप छान. क्वार्टर फायनल मॅच आणि त्याचा सामनावीराचा पुरस्कार आहे सुरेश वाडकर यांनी चांगला खेळ केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा मुख्य व्यासपीठ आणि त्याचबरोबर या ग्राउंडसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि मंडप व्यवस्था आणि त्यासाठी विशेष सहकार्य शरददादा कोंढाळकर आणि अमितदादा कासुर्डे यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. DJ अद्वैत आपला सन्मान होत आहे. अमितदादा कासुर्डे आणि शरददादा कोंढाळकर या व्यासपीठासाठी आणि या ग्राउंडसाठी मोलाचं सहकार्य त्यांचं आहे आणि त्यांचा सन्मान ठिकाणी होत आहे. शरद कोंढाळकर यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. शरद कोंढाळकर यांना विनंती आहे याने आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. त्यानंतर पुढील पुरस्कार आहे सेमी फायनलचा सामनावीराचा पुरस्कार आणि या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करत हा पुरस्कार आपल्या नावे केलेला आहे आणि सेमी फायनलचा सामना CKM बोरगावने जिंकला. खेळाडू आहे दशरथ वाडकर, सेमी फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. या सन्माननीय योगेश दादा कोंढाळकर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही हे प्राइज देत आहोत. योगेश दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलची देत आहोत. दशरथ वाडकर वेगावरती स्वार होणारा खेळाडू आणि सेमीफायनलमध्ये जबरदस्त कामगिरी या खेळाडूने केलेली आहे आणि त्या खेळासाठी आपण त्यांचा गुणगौरव करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या दशरथ वाडकर यांच्या बहारदार खेळीसाठी आपण त्यांना देत आहोत. सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, परंतु आता शेवटच्या मॅचचा म्हणजे मेगा फायनलचा सामनावीराचा पुरस्कार आहे आणि तो आता आपण वितरण करत आहोत.
बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने येऊन धुडगूस घातला मोठ्या फटक्यांचा आणि आयुष 11 पाटण वॉरियर्सला चांगल्या स्थितीमध्ये हा खेळाडू घेऊन गेला आणि मेगा फायनलचा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करतोय. 16 बॉलमध्ये 44 धावा कुटणारा सळवे गावचा पृथ्वीराज यादव ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच मेगा फायनल. या सन्माननीय आकाशदादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. वेलकम आकाशदादा, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आम्ही देत आहोत. फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार पृथ्वीराज यादव 44 धावांचा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. विजयासारखी लकलकणारी बॅटिंग केलेली आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. 44 धावा कुठल्या अवघ्या 16 बॉलमध्ये आणि मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला. आता सळवे गावचा पृथ्वीराज यादव ठरलेला आहे प्लेअर ऑफ द मॅच. आता यानंतरची नामांकन आमच्याकडे आलेली आहेत. त्याच्यामध्ये रायझिंग स्टार, बेस्ट फिल्डर, बॉलर, बॅट्समन आणि सिरीज हे पुरस्कार आता आपण वितरण करत आहोत. त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा बेस्ट फिल्डर हा पुरस्कार आहे. सीमारेषे लगत या खेळाडूने चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत. पट्ट्या आहे बोरगावचा वेगावरती स्वार होणारा खेळाडू आहे दशरथ वाडकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा. मी विनंती करेल संदीप दादा धनावडे साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट शैलेश दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड देत आहोत. दशरथ वाडकर यांना आपण तो पुरस्कार प्रदान करत आहोत. चांगल्या कॅचेस दशरथने सीमारेषे लगत पकडलेले आहेत आणि हा पुरस्कार नावी केलेला आहे. दशरथ वाडकर पुन्हा एकदा खेळाडूने चांगला खेळ केलाय. दशरथ 2 शब्द युवा उद्योजक चषक. यानंतरचा पुढील पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार आहे यानंतर आपण प्रदान करत आहोत. पुरस्कार आहे रायझिंग स्टार. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे श्री पेशवाई साडी सेंटरचे मालक राहुल दादा बनगे जे आकुशी गावचे आहेत आणि हा पुरस्कार आपण प्रदान करूया. आणि त्यांनाच विनंती आहे की आपल्या शुभास्ये हा पुरस्कार आपण प्रदान करावा. राहुल दादा बनगे यांच्या शुभास्ये हा पुरस्कार दिला जाईल. श्री पेशवाई साडी सेंटर वाशी आणि या पुरस्कारासाठी पेशवाई साडी खेळाडूला दिली जाणार आहे आणि या स्पर्धेतला रायझिंग स्टार खेळाडू आहे ज्याने जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे, बॅटिंग वेळेप्रसंगी केलेली आहे. वेगावरती स्वार होणारा पट्ट्या धयाटचा दर्शन धनावडे ठरलाय या स्पर्धेतला रायझिंग स्टार खेळाडू. या दर्शन धनावडे, एकदा जोरदार टाळ्या. दर्शन धनावडे एक रायझिंग स्टार खेळाडू आहे. कमी वयातला खेळाडू वेगावरती स्वार होतो, वेगाने बॉल टाकतो आणि अनेक फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवलेल्या अशा खेळाडूला आपण देत आहोत रायझिंग स्टार पुरस्कार. हा पुरस्कार राहुल दादा बनगे स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत वाईच्या पश्चिम भागातील आणि त्यांच्या शुभास्ये हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. श्री पेशवाई साडी सेंटर या नावाने त्यांचा व्यवसाय वाशी येथे आहे. खूप छान. दर्शन धनावडे येस घ्या फोटो घ्या. त्याला पहिला फोटो दे बाबा. ठीक आहे. काही सेकंदात फोटो निघतो. इमेज बनवायला पूर्ण आयुष्य मेहनत करावी लागते. दर्शन काय बोलतोस, कशी राहिली स्पर्धा ही तुझ्यासाठी? आयोजन एकदम मस्त होतं. गावावरून खेळण्यासाठी आलेलो. तू गावावरून आलाय? हो गाव. वाव खूप छान. आणि या संघाचा सपोर्ट कसा राहिला? संघ तर एकदम चांगला आता खेळायला लागलेला आहे. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला तू आता रायझिंग स्टार प्राइज तुला भेटलाय पेशवाई साडी. कोणाला देणार? आपल्या आईला देणार, बहिणीला देणार की हे लगेच हसतोस तू? तसं नाही, मला विचारायचं आहे की साडी देणार कोणाला, की आपल्या गर्लफ्रेंडला देणार? आईला. गर्लफ्रेंडला? आईला. आईला. ठीक आहे चालेल. बाकी काय बोलतोस? आज ज्या पद्धतीने ही स्पर्धा खेळवली आवडलं? पुढच्या वर्षी वाट बघशील स्पर्धेची? एकदम आयोजन एकदम मस्त पद्धतशीर एकदम टॉपचं एकदम एकदम. थँक्यू सो मच. युवा टॅलेंट खेळाडू, भविष्यातील युवा टॅलेंट खेळाडू. यानंतर आता पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. फलंदाज आणि गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी मालिकावीरासाठी ट्रॉफी लाभलेली आहे. शांताराम दादा गोळे आपलं मनपूर्वक आभार. आणि साहिल गोळे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे आणि देण्यासाठी आपण विनंती करूया
कृष्णदेव गोळे यांना विनंती की आपल्या शुभासे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. हेही नामांकन आलेलं आहे, त्याचे अनाउन्समेंट आपण करत आहोत. या स्पर्धेमध्ये या खेळाडूने गोलंदाजी करताना 4 विकेट घेतलेल्या आहेत आणि बॅटिंगमध्ये खेळ चांगला केलेला आहे आणि या खेळासाठी या खेळाडूला दिला जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार चाललाय धयाट गावाला. खेळाडूचं नाव आहे अस्मित धनावडे. या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 4 विकेट गारद करणारा धयाट गावचा अस्मित धनावडे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. फोटो काढायला 2 जण ठेवलेत, खास फोटो काढायला. तिघ वा, वेल प्लेड यार, खूप छान. अस्मित नाव लक्षात राहील. खेळ असा करा की नाव लक्षात राहील, नाव असं करा की नाव ऐकताच त्याचा खेळाचा उल्लेख झाला पाहिजे. अस्मित बेस्ट. बोला, काय बोलतो, कशी राहिली स्पर्धा तुझ्यासाठी? आठवणीतल्या कशा पद्धतीने स्पर्धा बोलशील? खूप छान राहिली माझ्यासाठी स्पर्धा आणि माझ्या टीमसाठी पण खूप छान होती. भाऊ, त्या टीमसाठी काय बोलशील? थोडंसं मी म्हणेल हारला नाहीत, कमी पडलात, पण संघासाठी काय बोलशील? आज जोशमध्ये होता, सकाळी लवकर आलात आणि आत्तापर्यंत मैदानामध्ये थांबलात. हे जे क्रिकेटचं प्रेम आहे, गावासाठी खेळणं, टीमसाठी खेळणं, काय बोलशील टीमसाठी? या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप टाईम लागलेला आहे, पण माझी टीम सोबत होते. इथून पुढे पण सोबत राहू आणि इथून पुढे आम्ही नक्कीच खूप सारे प्राइज जिंकू. संघासोबत जे पाठीराखे असतात, आज 11 खेळाडू मैदानात असतात, 12वा आमच्यासोबत जोडलेला असतो, पण बाकीचे जे खेळाडू असतात ते टाळ्या वाजवतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात. ते जे बाकीचे एक्स्ट्रा खेळाडू जे संघासोबत असतात त्यांच्याबद्दल काय बोलशील? मी त्यांचा आभारी आहे. असाच सपोर्ट करत राहा गावासाठी आणि धन्यवाद. आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतर आता पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आहे आणि त्याचं नामांकन आमच्यापर्यंत आलेलं आहे, त्याचे अनाउन्समेंट आपण करत आहोत. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे प्रकाशजी गोळे यांना विनंती की आपल्या शुभासे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण प्रदान करावा आणि हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी आता आपण वितरण करत आहोत. नामांकन आहे ज्यांनी 69 धावा बॅटिंग करताना कुठलेल्या आहेत आणि गोलंदाजी करताना 2 गडी गारद केलेले आहेत, अशा खेळाडूला या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान केला जाईल. ज्यांनी बॅटिंग तर धडाकेबाज केली आहे परंतु गोलंदाजी करताना 2 गडी गारद केलेले आहेत. खेळाडू आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सळवे गावचा पृथ्वीराज यादव ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सर्वेगावचा खेळाडू पृथ्वीराज यादव युवा उद्योजक चषक 2026चा बेस्ट बॅट्समन राहिलाय तो. अप्रतिम. इकडे मॅच तिकडे मॅच, कंटिन्यू ऐरोलीमध्ये मॅच खेळले, त्यानंतर लवकर आले, इकडे मॅच खेळतात, संध्याकाळी मॅच, सकाळी मॅच, स्वतःचं संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी दिलंय. पृथ्वीराज दादा, काय बोलशील? कंटिन्यू मॅचेस तुम्ही लोक खेळत असतात. आज तालुका ओपन या स्पर्धेसाठी खेळलं गेलं आणि त्यानंतर एक चांगला खेळ तुम्हाला फायनलमध्ये करावा लागला. चांगला खेळ आम्हाला बघायला भेटला, मॅचेस टॉप झाल्या, प्रेक्षकांची गर्दी होती. स्पर्धेबद्दल काय बोलशील? दादांनी जे नियोजन तालुका ओपन आणि संपूर्ण 1 गाव 11 याबद्दल काय बोलशील? नक्कीच नियोजन खूप चांगलं होतं आणि असं बोलायला गेलं की क्रिकेट हा 11 प्लेयरचा असतो, एकाचा नसतो आणि जे आपण बोलतो ओपन क्रिकेट असतं सगळं तालुका वाईज, त्यात खूप स्ट्रगल असतं कारण की अख्ख्या पाटण तालुक्यातून एक गावातून निवडले जातात प्लेयर सगळे आणि परफॉर्मन्स करणं भाग आहे. कोण छोटा कोण मोठा प्लेयर नसतो त्यात आणि ते मी करून सिद्ध दाखवलं. आणि दुसऱ्या बाजूला फायनल मॅच बद्दल बोलेल. 7 धावांना फक्त बोरगाव संघ मागे राहिला, फक्त 7 धावांना. 67 टार्गेट होतं, 60 धावा त्यांच्या स्कोरवरती सजल्या. त्या टीम बद्दल काय बोलशील? बोरगाव टीमनं कशा पद्धतीने फाईट दिली आज फायनल मॅच मध्ये? नक्कीच चांगली बॅटिंग केली त्यांनी आणि गुड फाईट दिली आहे, बरं वाटलं आणि टफ मॅच झाली फायनल, सगळे प्रेक्षक खुश झाले. थँक्यू सो मच. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज पृथ्वीराज यादव. आता यानंतरचा पुरस्कार आहे क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मालिकावीराचा पुरस्कार आहे आणि मालिकावीराचा पुरस्कार म्हटलं की युवा उद्योजक चषक या स्पर्धेशी एक समीकरण जोडलेलं आहे. जेव्हा जेव्हा या स्पर्धेचे अनाउन्समेंट होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही एखादं पॅम्पलेट पाहतो
तर त्या मालिकावीरामध्ये एक नाव हे निश्चित ठरलेलं आहे आणि ते नाव आहे दह्याड गावचं संदीप दादा धानावडे यांनी 1 वर्ष फ्रीज दिला, 1 वर्ष LED TV दिली आणि यावर्षी सायकल दिलेली आहे आणि त्यांनाच विनंती करूया या आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. या स्पर्धेतला सर्वोत्तम पुरस्कार आहे मालिकावीराचा. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत ज्या खेळाडूने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 62, गोलंदाजी करताना विकेट टिपलेले आहेत 3, अशा खेळाडूला दिला जाणार आहे मालिकावीराचा पुरस्कार. नामांकन आमच्याकडे आलेलं आहे, त्याची अनाउन्समेंट आपण करतोय. पुरस्कार चाललाय ज्या खेळाडूने लग्ना दिवशी पहिल्यांदा क्रिकेटची मॅच खेळली आणि त्यानंतर हा खेळाडू लग्नाला गेला. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पठ्या बोरगावचा ज्या खेळाडूला पश्चिम भागामध्ये दादा या नावाने ओळखलं जातं, खेळाडू आहे पोलीस दलातला अमित दादा वाडकर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा मालिकावीराचा पुरस्कार चाललाय बोरगाव गावाला. खेळाडूचं नाव आहे अमित वाडकर. वेलकम. आज त्यांचा चिरंजीव आलाय, मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी तो आला होता. क्रिकेटचा वेडा आहे, जास्त आहे तो. भविष्यातील बोरगाव टीमसाठी आपण पाहिलं तर तो खेळताना दिसेल. अमित दादा मॅन ऑफ दी सिरीज, सायकल, ब्रँडेड सायकल, क्रिस्टल ट्रॉफी, खूप छान, अप्रतिम. ये वरती आहे दादा, आहे तिकडे वरती आहे. ओ हो 2 दिवस सायकल होती, बसणार कोण सायकलवरती हाही प्रश्नचिन्ह होता. अमित दादा यांचा छोटा चिरंजीव लहानगा सायकलवरती बसलाय. लकी मॅन, लकी खेळाडूचा एक लकी चॅम्प आहे. वा, खूप छान. येस दादा. आता प्रत्येक वेळी ते लग्नाचा विषय कसं काय, म्हणजे तो विषय कोणाच माहीत नव्हता, तुला आणि मला गावाला माहीत होता फक्त. तो विषय आता कसा काय लग्नाचा विषय? आय एम इंटरेस्टिंग भाऊ. 2010ला आमदार चषक झाला होता पहिल्यांदा वाईमध्ये. तर त्यावेळेला लग्नाच्या आधीपर्यंत मॅच समाप्त होणार होत्या, पण काही कारणास्तव मॅच पोस्टपोन झाली. मग गावामध्ये असा निर्णय घेण्यात आला की ज्यावेळेस उठणं लागतं त्यावेळेला आपण वेश ओढून जाऊ शकत नाही बाहेर. मग माझ्या भावाला हा उठणं लावलं आणि मग मला वेशीच्या बाहेर जाता आलं. मग मी संध्याकाळी 4 वाजता मॅच खेळून आलो आणि मग हळद वगैरे झाली नाही, डायरेक्ट लग्न लागलं. म्हणजे तू आता बघ, तू किती रिक्स घेतली. लग्न केलं ही मोठी रिक्स घेतली, तो वेशीच्या बाहेर गेला ही मोठी रिक्स घेतली, आणि त्यानंतर घरी आता टोमणे भेटतात का कशाला ह्या गोष्टी, लग्नाचा विषय आणि असं काही घरून असं काही होतं का विषय? नाही, त्याला त्याच दिवशी समजलं ना की हा वेडा आहे, ह्याच्यासाठी आता क्रिकेट पहिली बायको आणि मग मी आले ते दुसरी आहे. बरोबर बोललास तू. हे बरोबर आहे. थँक्यू, बरोबर बोलला. रेकॉर्ड होतंय ना? हां, बाकी काय बोलशील? चिरंजीव सायकल आज आली आहे दादा. आपण बाईक आपल्याकडे, 4 व्हीलर आपल्याकडे आहेत, विकत घेतो, ती किंमत आणि जेव्हा सायकल एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्याला भेटते त्याची किंमत, विकत घेतलेल्या 10 लाखाच्या 4 व्हीलरपेक्षा ही जी सायकल जे मॅचमध्ये भेटते जिंकल्यानंतर, खेळल्यानंतर, त्याची व्हॅल्यू खरंच जास्त आहे का दादा? खरं सांगायचं झालं तर मॅन ऑफ द मॅचची पण व्हॅल्यू तेवढीच आहे जेवढी की मॅन ऑफ द सिरीजची आहे. आणि मी तर माझ्या टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्यू बोलतो की त्यांनी एवढा सपोर्ट केला माझ्यावरती. आज वय वर्ष 45 आहे आणि आज मला पण ते तेवढं प्रोत्साहित करतात की नाही दादा तुला यावं लागेल, तुला खेळावं लागेल, गावासाठी करावं लागेल, काही गोष्टी आहेत त्या. मी त्यांना तेवढा सपोर्ट करतो, त्यांना घेऊन चालावं लागतं. तर मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि त्यांना थँक्यू बोलतो. शेवटचा प्रश्न, तालुका ओपन या स्पर्धेमध्ये एक चांगलं पॅनल, समालोचक चांगले या पॅनल, अंपायर चांगलं पॅनल, आयोजन नियोजन यूट्यूब चांगलं पॅनल, आयोजन नियोजन मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेने एक दाखवून दिलं. अशा स्पर्धा होणं गरजेचं आहे का जिथे तालुका ओपनमधील खेळाडूंचा खेळ बघायला भेटतो आणि एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं? या मताशी काय बोलशील? मी पहिल्यांदा अर्जुनचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी या एवढ्या मोठी आणि कमी कालावधीमध्ये एवढी मोठी चांगली स्पर्धा त्याने घडवून आणली. ॲक्च्युली त्याचं 360मध्ये त्याला एक स्पर्धा करून आणायची होती सारसोळ्याला, पण काही कारणास्तव ती कॅन्सल झालं. धावाधावीमध्ये घरोंदा मैदान त्याला उपलब्ध झालं. चांगले समालोचक, अंपायर पॅनल चांगले होते, ग्राउंडचं चांगलं आयोजन केलं होतं. मी त्याचा पहिल्यांदा थँक्यू बोलतो त्याला. थँक्यू सो मच. आणि छोटूचं नाव? देदान. मला नाही समजलं, तुला वेदांत.
थँक्यू. सायकल घरी घेऊन जाणार? हां. पप्पा रोज सायकलवर आता जॉबला जाणार. हां, थँक्यू सो मच अमित दादा, छान वाटलं बोलून. आपण प्राईजकडे जाऊयात. आता यानंतर 3 पारितोषिकं उरलेली आहेत आणि यानंतर आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण वितरण करत आहोत. 15,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आहे. श्री कॅम्प रिसॉर्ट गोळेवाडी यांच्या वतीने हा पुरस्कार मिळालेला आहे. रवी दादा गायकवाड आपला आभार आहे आणि आपण या स्पर्धेला 3य क्रमांकाचा पुरस्कार दिलेला आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी त्याचबरोबर ट्रॉफीज रमेश दगोड यांच्या वतीने आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्यांचंही आभार. सर्व ट्रॉफीज यांच्या वतीने आपल्याला मिळालेले आहेत आणि हा पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे. संजय गोळे, सकाराम गोळे आणि अनिल गोळे यांना विनंती आहे यान आपल्या शुभास्य आपण 3य क्रमांकाचा पुरस्कार या स्पर्धेतला आपण वितरण करावा अशी विनंती आहे. संतोषजी गोळे यांना विनंती आपणही सहभाग घ्यावा. आपल्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करा आणि हा पुरस्कार आहे 15,000 कॅश आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करूया आणि या संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करूया. गेली कित्येक वर्ष या टीमने या बक्षीसपात्र फेरीची वाट पाहिली आणि अखेरकार तो दिवस आला आणि या संघाने धडक मारली बक्षीसपात्र फेरीमध्ये. संघाचं नाव आहे JCC धयाट. या 3य क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरलेला आहे. धयाट गावाला चालला युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा गोळेवाडी गावच्या क्रिकेट स्पर्धेचा पुरस्कार आपण प्रदान करतोय. JCC धयाट या टीमला उल्लेखनीय खेळ या टीमने केला आणि या दिवसाची हा संघ गेली कित्येक वर्ष वाट पाहत होता. खडतर परिस्थितीमधून हा संघ उभा राहिला आणि कित्येक वर्ष प्रयत्न करत राहिला आणि अखेरकार त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि या टीमने सिद्ध करून दाखवलं. बक्षीसपात्र फेरीमध्ये हा संघ दाखल झाला आणि 3य क्रमांकाचा मान पटकावला. एकदा जोरदार टाळ्या धयाट टीमसाठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांनी विशेष सहकार्य केलेले त्यांचे एकदा अनाउन्समेंट आपण करूया. त्यांचा मनपूर्वक आभार मानूया. प्रशांत दादा फणसे, शिव एंटरप्राइजेस पाणी सौजन्य आपला आभार. अजित गजानन गोळे आपलं मनपूर्वक आभार. बॉल सौजन्य लाभलेला आहे. यूट्यूब सौजन्य निलेश भैया भोसले बावधन आपले मनपूर्वक आभार. प्रवीण दादा वाडकर स्माइली एंटरप्राइजेस सामनावीरासाठी विशेष सहकार्य आपलंही आभार. शांताराम दादा गोळे आपलंही आभार. त्याचबरोबर राहुल दादा बनगे आपलंही आभार. संदीप दादा धनावडे आपलंही आभार. आणि यानंतर आता 2य क्रमांकाचा पुरस्कार पंकज दादा वाडकर यांच्या वतीने आपल्याला मिळालेला आहे आणि रमेश दगोळ यांच्या वतीने ट्रॉफी मिळालेली आहे आणि 2य क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करण्यासाठी विनंती करूया. आर्यन दादा भांगडे यांना विनंती की आपल्या शुभास्य आपण 2य क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी वितरण करावा अशी विनंती आहे आणि 2य क्रमांकाचा पुरस्कार आपण प्रदान करतोय. 25,000 कॅश आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करूया. टीमचं नाव आहे चौनेश्वर क्रीडा मंडळ बोरगाव. या टीमला चाललाय 2य क्रमांकाचा मान. या युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा 2य क्रमांकाचा मान चाललाय बोरगाव गावाला. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आपण प्रदान करूया. CKM बोरगाव हा संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला आणि आयुष 11 पाटण वॉरियर संघाविरुद्ध या टीमने मेगा फायनल खेळली आणि 2य क्रमांकाचं नाव कोरलं या स्पर्धेवरती. CKM बोरगावला आपण देऊया हा पुरस्कार. 2य क्रमांकाचा मान CKM बोरगावला मिळतोय. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6 गोळेवाडी गावची क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचा हा 2य क्रमांकाचा मान चाललाय CKM बोरगावला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. चौनेश्वराच्या नावानं 2य क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत CKM बोरगाव या टीमला. आता यानंतर आपण पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत. त्यांच्या वतीने पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे मीनाज बुक अँड क्लॉथ्स इन्फिनिटी स्टोअर यांच्या वतीने हा पुरस्कार मिळाला आहे आणि श्री रमेश दगोळ यांच्या वतीने ट्रॉफीज मिळालेली आहे. आपण
अर्जुनदादा यांचे वडील आणि मातोश्री या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती आहे, वहिनींनाही विनंती आहे. अर्जुनदादा यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर सुदेशजी गोळे आणि अनिलजी गोळे यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने आणि अर्जुनदादा गोळे यांना विनंती आहे की आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे 50,000 कॅश आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. मित्रांनो, स्पर्धा होती सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कृष्णेच्या काठी बसलेलं गोळेवाडी गाव आहे आणि त्या गावचे यशस्वी उद्योजक अर्जुनदादा गोळे यांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेत शीर्षक होतं युवा उद्योजक चषक आणि या चषकाचा चॅम्पियन संघ ठरलाय आयुष 11 पाटण वॉरियर्स. या चॅम्पियन भागवतजी बागल साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. त्यांचे चिरंजीव आज आयुष या ठिकाणी आलेला आहेत. ज्या आयुषच्या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि चॅम्पियन ठरला तो आयुष आणि संपूर्ण टीम आलेली आहे आणि या टीमला आपण गोळे परिवाराच्या वतीने देऊया 50,000 कॅश आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करूया. संघाचं नाव आहे आयुष 11 पाटण वॉरियर्स. भागवतजी बागल साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि या संघाला आपण देत आहोत चॅम्पियन पुरस्कार. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6 आणि या पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ ठरलाय आयुष 11 पाटण वॉरियर्स. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ आहे आयुष 11 पाटण वॉरियर्स. आणि या टीमला आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान केलेला आहे चॅम्पियन पुरस्कार. आणि प्रेक्षणीय सामना झाला होता, त्याच्यामध्ये सामना जिंकला होता वाई 11 प्रेक्षणीय मॅच झाली होती MPCC विरुद्ध वाई 11 आपण या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. सुशांत शिंदे आपण आहात का? या वाई 11 कडून पुरस्कार आपण स्वीकारा. हा पुरस्कार द्यायचा राहिला होता आणि तो पुरस्कार आपण प्रदान करूया. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण ओके आपण इथे हा पुरस्कार प्रदान करूया. चॅम्पियन संघ म्हणजे प्रेक्षणीय मॅचचा तो पुरस्कार आपण प्रदान करूया. अर्जुनदादा गोळे आणि त्यांच्या सौभाग्यवती मीनाताई गोळे यांना विनंती आहे आणि त्यांचे दोन्ही जुळे पुत्र तेज आणि दीप आपण या आणि क्रमांक 6 या ठिकाणी संपन्न होत आहे आणि पर्व क्रमांक 6 संपन्न होत असताना मित्रांनो हे 6वं पर्व या क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहिलं. किरण मस्कर सरांना विनंती आहे की समालोचनासाठी या स्पर्धेची आठवण भेट म्हणजे ट्रॉफी आहे आणि ती या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि दादांच्या शुभासे ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली जाईल. आणि ही ट्रॉफी या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. या क्रिकेट स्पर्धेची गोड आठवण भेट आपण या ठिकाणी दादांच्या शुभासे आपण प्रदान करत आहोत. माईक आहे आणि तो आपण क्रिस्टलने या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून ट्रॉफी आहे आणि ती समालोचकांना या ठिकाणी प्रदान केली जाते. आपण दादांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया आणि पर्व क्रमांक 6 या ठिकाणी संपन्न होत आहे. युवा उद्योजक चषक पर्व क्रमांक 6 जिल्हा सातारा तालुका वाई कृष्णेच्या काठी बसलेलं गोळेवाडी गाव आहे आणि या गावचे यशस्वी उद्योजक अर्जुनदादा गोळे यांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठिकाणी संपन्न झालेला आहे.
गेली 5 वर्ष या स्पर्धेचं आपण यश पाहिलेलं आहे. 6वं पर्व दिमागदार पार पडलेलं आहे. ज्यावेळेस असं एखादं यश आपल्याला मिळतं त्यावेळेस आयोजक एका नवीन आयोजनासाठी तयार होत असतात. पर्व क्रमांक 6 मध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन भेटूया एवढीच या ठिकाणी ग्वाही देऊया. वेळ्या अभावी जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ दिलं त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानूया. दादांच्या सोबत ज्यांनी या स्पर्धेमध्ये खांद्याला खांदा देऊन काम केलं, जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले, मेहनत घेतली, त्या दादांच्या सर्व मित्र परिवारांचा आपण आभार मानूया. आणि पर्व क्रमांक 6 जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे असं आपण जाहीर करूया. सर्वांचा आभार मानूया, सर्वांना शुभरात्री म्हणूया आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोशाने पर्व क्रमांक 7 मध्ये भेटूया एवढीच या ठिकाणी ग्वाही देऊया. पर्व क्रमांक 6 संपलं असं आपण जाहीर करूया. अतुल सर लवकर का